जय श्रीराम। आज सकाळी 11:30 वाजता आमचे गोरक्षक यांचा फोन आला की असं लव जिहादचं प्रकरण आहे सिद्धेश्वर मंदिर इथे। आम्ही सगळे गेला असता, सहकारी बंधू आम्ही गेले असता, तिथं बघितलं अक्षरशः ते अदमान शेख एक दिल्लीचा युवक होता जिहादी वृत्तीचा। त्याचा आम्ही आयडी चेक केलो, 4 फेक आयडी त्यात मिळालं। कमीत कमी 7 ते 8 आपले हिंदू पोरीच्या त्या संपर्कात होता। आपली जी हिंदू बहीण होती ती अक्षरशः 16 अल्पवयीन पोरगी होती, त्याला काही कळत नव्हतं। त्या पोरीला त्यांनी किडनॅप करून दिल्लीला न्यायच्या दिशेवर होतं। तेवढ्यात आम्ही त्यांचं मुसका आवळलं, पोलिसाशी संपर्क साधून त्यावर पोस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला। आम्ही सगळ्यांना, हिंदू युवकांना, आई वडिलांना मी आवाहन करतो, आपल्या जे मुली आहेत त्यांना एक संस्कार वर्गाला पाठवा। काय आपले हिंदू एक इतिहास काय आहे, संस्कार वर्ग काय, हिंदूला हिंदूचा अभ्यास पाहिजे, धर्माविषयी त्यांना माहिती पाहिजे, आम्ही काय करतो काय नाही। कुठल्याही पोरींना, कुठल्याही त्यांना कराटे म्हणा, ढाल म्हणा, तलवारचं पथक म्हणा, असं प्रशिक्षण त्या प्रत्येक पोरीला देऊन त्याला स्वतःच्या पायावर उभा करणं गरजेचं आणि एक संस्कार घडवणं त्याला गरजेचं आहे। जर असं नाही झालं, येणाऱ्या काळात आपले हिंदू हे संपुष्टात येईल, आपल्या आई बहिणीवर अत्याचार होण्याशिवाय राहणार नाही। मी एवढंच सांगितो, याच्यात सतर्क राहणं गरजेचं आहे। जय श्रीराम, जय महाराज। श्रीराम। आज आमचे मावळे सोलापूरचे शिवाजी महाराजांचे मावळे जे आहेत त्यांनी आम्हाला संपर्क साधून एक इंटिमेशन दिली की सिद्धेश्वर मंदिराच्या आवारामध्ये एक लव जिहादी प्रकरणचा खुलासा झालाय की तो दिल्लीवरून आपल्या हिंदू मुलींना पळून नेण्याचा प्रयत्नात होता। ते प्रयत्न त्याचा निष्फळ करण्यासाठी आमचे हिंदू मावळे तत्पर राहून, जागृत राहून त्यांना धरण्यात यश प्राप्ती झाली। त्यानंतर शिवराज भैया गायकवाड, आमचे सुधीर भैरवळेजी यांच्या मार्गदर्शनावरून फौजदार चावडीला यांना अटक करण्यात आली आणि अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई करताना त्याच्या इंस्टाग्राममध्ये 4 फेक आयडी असता त्यांनी आपल्या हिंदू मुलींशी, अनेक मुलींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो दिल्लीवरून येऊन स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन त्या मुलीला घेऊन जाण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे। असल्या या लव जिहाद करणाऱ्या या पकडण्यात यश आलेलं आहे। तरी सर्व हिंदू बांधवांना आणि सर्व हिंदू युवकांना, युवा युवतींना आणि वडीलधारी माणसांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी तत्पर आपल्या मुला मुलींना तत्पर मोबाईलद्वारे ज्यांच्याशी संपर्क साधत असतात त्यांना तुम्ही तात्काळ थांबवावे व त्यांच्या कॉलेज, त्यांची शाळा, त्यांच्यामध्ये दक्षता घेऊन, आपापले मुलामुलींची दक्षता घेऊन त्यांनी तत्पर राहून आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण करावे ही कळकळीची विनंती करतो आणि